नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आपल्या सर्वांसाठी CETचे ऑनलाईन लेक्चर्स इथं आपण आयोजित केलेले आहेत आणि त्यासाठीच मी इथं किरण जाधव सर आपल्यासाठी मॅथ्स सब्जेक्ट शिकवण्यासाठी काही आपले टॉपिक मी त्यामध्ये कव्हर करणार आहे. ओके, हॅलो फ्रेंड्स, आज आपण टॉपिक मॅथ्समधला पहिला टॉपिक स्टार्ट करतोय कंटिन्युटी. ओके, आणि त्या संदर्भात आपण त्यातल्या काही बेसिक पहिल्या ज्या दोन डेफिनेशन्स आहेत त्या आज आपण तिथे डिस्कस करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वन बाय वन सगळे क्वेश्चन्स बघायचे आहेत. ठीक आहे, सो फर्स्ट वन आपण बघूया की त्याची डेफिनेशन, जी बेसिक डेफिनेशन आहे, काय डेफिनेशन आहे तर लिमिट f ऑफ x ॲज x टेंड्स टू a इज इक्वल टू f ऑफ a. म्हणजेच काय, जर f ऑफ x लिमिट आणि f ऑफ a ह्या दोन व्हॅल्यू जर इक्वल आल्या तर आपल्याला माहिती आहे की हे फंक्शन काय असतं, कंटिन्युअस असतं. सिमिलरली ही फर्स्ट डेफिनेशन झाली, त्याच पद्धतीने दुसरी डेफिनेशन सुद्धा आपल्याला माहिती आहे झालेली आहे. लिमिट f ऑफ x ॲज x टेंड्स टू a मायनस मीन्स लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू लिमिट f ऑफ x ॲज x टेंड्स टू a प्लस मीन्स राईट हँड लिमिट इज इक्वल टू काय, f ऑफ a. जर ह्या तीन व्हॅल्यू इक्वल आल्या तरी सुद्धा आपण काय म्हणतो की ते दिलेलं फंक्शन जे आहे ते ॲट a या पॉईंटसाठी कंटिन्युअस आहे. ठीक आहे, सो ह्या दोन बेसिक डेफिनेशन्स आहेत आणि त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला काय करायचं आहे, काही बेसिक शॉर्टकट्स त्यातले बघायचे आहेत. त्यापैकी आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया, मग त्या शॉर्टकट्सकडे जाऊया. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, इफ f ऑफ x इज इक्वल टू sin 2x अपॉन 5x at x is not equal to 0 and is equal to k when x is equal to 0 is continuous at x is equal to 0 then k is equal to what. म्हणजे k ची व्हॅल्यू काय असेल. क्वेश्चन थोडक्यात समजला बघा. आपल्याला हे फंक्शन जे आहे ते ऑलरेडी कंटिन्युअस आहे हे सांगितलेलं आहे, फक्त आपल्याला काय फाइंड करायचं आहे, k इज इक्वल टू काय असेल. तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर ह्या दोन डेफिनेशन काय असणार आहेत, सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत आणि हे इक्वल असायलाच पाहिजे. सो मी त्याचाच डायरेक्टली यूज करणार इथं आणि ते एक्झाम्पल सॉल्व करणार. पण बेसिकली हे सॉल्व करत असताना आपल्याला काय करायचं आहे, एक शॉर्टकट लक्षात घ्या की आपल्याला हे शॉर्टकट्स माहीत असणं गरजेचं आहे की साइन kx अपॉन x असं जर एक्झाम्पल असेल तर याचा आन्सर जे असतं ते डायरेक्टली काय असतो, ह्या एक्सचा जो मल्टिप्लायर आहे k तो काय असणार, आपल्या याचं आन्सर असणार आहे. किंवा शॉर्टली तुम्ही असं म्हणू शकता की ह्यामध्ये जे काही नंबर्स दिसतात तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ते तुमचं त्या एक्झाम्पलचं आन्सर किंवा त्याची व्हॅल्यू असणार आहे. मग फॉर एक्झाम्पल आता तिथं आपल्याला दिलेलं आहे की हे फंक्शन काय आहे, कंटिन्युअस आहे. याचा अर्थ ह्याचं लिमिट आणि याचं लिमिट हे दोन्ही काय असायला पाहिजेत, इक्वल असायला पाहिजेत. मग मी त्यानुसार काय घेणार, डायरेक्टली k इज इक्वल टू घेतो साइन 2x अपॉन 5x. ओके विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला मी लिमिट वगैरे हे शब्द वगैरे काही लिहित नाही, कारण का आपल्याला CETसाठी वेळ वाचवायचा आहे. सो म्हणून मी इथं लिमिट ॲज x टेंड्स टू a जसं इथं लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने इथं लिमिट ॲज x टेंड्स टू 0 आपण लिहू शकतो, पण मी ते लिहित नाही, आपला वेळ वाचवायचा आहे. ठीक आहे, आणि जस्ट आपण आता वरती डिस्कस केल्याप्रमाणे मी आता तुम्हाला सांगितलं की ह्यातले जे काही नंबर्स असतील ते आपलं ह्या फंक्शनचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. सो एकदम सिंपल आहे, k इज इक्वल टू ह्यामध्ये तुम्हाला नंबर काय दिसतात, सो 2 डिवायडेड बाय 5. सो दिस इज आवर आन्सर. ओके, सो आन्सर इज ऑप्शन बी 2/5. ओके, हे क्लिअर झालं असेल तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन सिमिलरच आहे. इफ f ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 3x मायनस 10 अपॉन x स्क्वेअर प्लस 2x मायनस 15 when x इज नॉट इक्वल टू -5 and is equal to a when x is not equal to -5 is continuous at x is equal -5 then a is equal to what. मीन्स पुन्हा हे आपलं फंक्शन काय दिलेलं आहे, कंटिन्युअस आहे. याचा अर्थ काय असणार, ही डेफिनेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणजेच याचं लिमिट आणि याचं लिमिट हे दोन्ही काय असले पाहिजेत, इक्वल असायला पाहिजेत. ओके, सो आता हे सॉल्व कसं करायचं एक्झाम्पल. जर ऑब्झर्व केलं वरती आपल्याला दिसते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, खाली सुद्धा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. शॉर्टली पॉलिनॉमियल्स आहेत. जर पॉलिनॉमियल असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे, याचे फॅक्टर्स पाडावे लागतील आणि सिम्प्लिफाय करावं लागेल. पण याच्यासाठी मी एक शॉर्टकट मेथड इथे यूज करणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, इथं यल हॉस्पिटल रूल म्हणतो आपण. इथं यल हॉस्पिटल रूल.
आता हा एल हॉस्पिटल रूल काय आहे? समजा एखाद्या एक्झाम्पलमध्ये एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स या टाईपच्या दोन पॉलिनॉमियल्स डिवाइडला आहेत आणि हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आणि जर आपण डायरेक्ट व्हॅल्यू टाकली, समजा मी इथं एफ ऑफ ए एक्सच्या जागी मी काय केला, ए सबस्टिट्यूट केला आहे आणि इथं जी ऑफ काय केलेला आहे, ए सबस्टिट्यूट केला आणि हे सबस्टिट्यूट केल्यानंतर जर आन्सर काय येत असेल 0/0 येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, हा एल हॉस्पिटल रूल यूज करायचा आहे. मग नेमकं काय करायचं असतं, तर हे जे एफ ऑफ एक्स आहे ह्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही वरती एफ डॅश एक्स घ्या, ओके, आणि डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह काय करायचं आहे, जी डॅश ऑफ एक्स, म्हणजे न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या की इथं हे यू अपॉन व्ही दिसतंय आपल्याला, डेरिव्हेटिव्हमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे क्वेश्चन रूल, पण इथं आपल्याला क्वेश्चन रूल यूज करायचा नाही. ओके, काय यूज करायचं आहे, तर आपलं न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट अँड डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचं आहे. ओके, हे कधीपर्यंत फाइंड करायचं, जोपर्यंत ही कंडिशन निघून जात नाही, म्हणजे 0/0. ओके, फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा ही जी हा जो पॉईंट आहे ए, मी पुन्हा इथं सबस्टिट्यूट करणार, म्हणजेच हे काय होणार आहे, एफ डॅश ए डिवायडेड बाय पुन्हा एक्सच्या जागी ए सबस्टिट्यूट करूया, सो जी डॅश ए येणार आणि इथं जे काही व्हॅल्यू येईल ते आपलं आन्सर असणार आहे. पण जर समजा एक्झाम्पलमध्ये 0/0 आला तर आपल्याला पुन्हा एकदा याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, एफ डबल डॅश एक्स अपॉन जी डबल डॅश एक्स, म्हणजे पुन्हा न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचं आहे. ओके, आणि पुन्हा मग आपल्याला याच्यामध्ये काय करायचे आहेत, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, एक्सच्या जागी ए आणि इथं सुद्धा एक्सच्या जागी मी ए सबस्टिट्यूट करणार. ह्या पद्धतीनं ही कंडिशन फॉलो होणार कुठेपर्यंत, जोपर्यंत ही 0/0ची कंडिशन येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, म्हणजे जो ही जिथंपर्यंत येईल त्याच्या पुढे आपल्याला ते काय करायचं आहे, डायरेक्टली आन्सर इथून मिळून जाईल. सो लेट अस सी कसे ह्या एक्झाम्पलसाठी अप्लाय होते. तर जस्ट आपण डिस्कस केल्याप्रमाणे हे कंटिन्युअस आहे, याचा अर्थ हे दोन फंक्शन काय आहेत, इक्वल आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय असणार, ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, याचं लिमिट आपल्याला घ्यावं लागेल एक्स स्क्वेअर प्लस 3x - 10 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2x - 15. ओके, समजा आपण जसं इथं डिस्कस केल्याप्रमाणे ए ची व्हॅल्यू एक्सच्या जागी मी ए सबस्टिट्यूट केला आहे, त्याच पद्धतीनं मी ह्या एक्सच्या जागी काय करणार आहे, -5 सबस्टिट्यूट करणार. लेट अस चेक, -5 स्क्वेअर केला तर आपल्याला मिळणार आहे 25, -5 × 3 केला तर -15 and -10, so -15 -10 -25 and +25 0. सिमिलरली जर आपण इथं -5 सबस्टिट्यूट केला तर -5 स्क्वेअर अगेन 25, -5 × 2 केला -10 and -15 -25, so once again denominator becomes 0. So this example is in the form of 0/0. Clear? So आता काय करायचं आपल्याला, तर याचा फक्त न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचं आहे. सो एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल 2x, 3xचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 3. ओके, सेम मेथडनं कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतो. सिमिलरली एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह अगेन 2x अँड 2xचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल 2. -15 कॉन्स्टंट आहे, पुन्हा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे. सो आता आपण काय करायचं आहे, पुन्हा एकदा एक्सची व्हॅल्यू मी इथं -5 सबस्टिट्यूट करणार आणि चेक करणार काय आपला आन्सर येते. सो समजा मी इथं -5 सबस्टिट्यूट केला, 2 × -5 प्लस 3 डिवायडेड बाय 2 × -5 प्लस 2. ओके, सो -10 प्लस 3 डिवायडेड बाय इथे येईल -10 प्लस 2. ओके, चेक इट. सो -10 प्लस 3 -7, -10 प्लस 2 -8, minus get cancel, so answer is 7/8. So option is again B, 7/8. It is clear? Okay, let us see another example. Here if f of x is equal to 2x square plus 7 upon x cube plus 3x square minus x minus 3 is discontinuous for, ओके, क्वेश्चन नीट ऐका, हे एक्झाम्पल विचारलेलं आहे की आपल्याला डिसकंटिन्युअस फॉर आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. x इज इक्वल टू 1 ओनली, x इज इक्वल टू 1, x इज इक्वल -1 ओनली, x इज इक्वल टू 1, x इज इक्वल -1, x इज इक्वल -3 ओनली, and last one x is equal to 1, x is equal to -1, -3 and other values of x. So how we can check the discontinuity? Okay, so again this example is of the form rational form.
ओके, हे एक्झाम्पल आहे, ते रॅशनल फॉर्ममध्ये आहे, न्यूमरेटरमध्ये पॉलिनॉमियल आहे, डिनॉमिनेटरमध्ये पॉलिनॉमियल आहे. सो हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपला विचारलेलं आहे काय की हे एक्झाम्पल डिसकंटिन्युअस कोणत्या पॉईंटसाठी आहे किंवा किती पॉईंटसाठी आहे. ठीक आहे, सो हे कसं फाइंड करायचं. जर रॅशनल एक्झाम्पल असेल रॅशनल फॉर्ममध्ये तर एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्हाला काय करायचं आहे की याचा डिनॉमिनेटर ज्या व्हॅल्यूजना 0 होईल त्या पॉईंटला हे फंक्शन काय असणार आहे, डिसकंटिन्युअस. मीन्स चेक इट. सपोज हां, तर याचा डिनॉमिनेटर काय आहे तर x³ प्लस 3x² मायनस x अँड -3. दिस इज द डिनॉमिनेटर. मग हा 0 ज्या ठिकाणी होईल तो आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. सो आपल्याला फक्त काय करायचं आहे, हा डिनॉमिनेटर फक्त सॉल्व करायचा आहे, हे पॉलिनॉमियल सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करणार तर पहिला 2 टर्म्समधून आपल्याला दिसतोय x² कॉमन निघेल, सो इथं रिमेनिंग असणार x + 3. सिमिलरली ह्या 2 टर्म्समधून आपल्याला -1 कॉमन निघेल, सो इथं रिमेनिंग असेल x + 3 = 0 होईल. ओके, अँड देन अगेन वी कॅन टेक कॉमन x + 3 अँड रिमेनिंग सेकंड ब्रॅकेट x² - 1 = 0 असेल. सो इफ जर तुम्ही हे ऑब्झर्व केला तर हे काय x² - 1 मीन्स काय असणार, 1चा स्क्वेअर घेऊ शकतो आपण. सो याचे पुन्हा फॅक्टर्स पडतील x + 3 x - 1 and x + 1 = 0. Then these factors we can solve. X + 3 = 0, x - 1 = 0, x + 1 = 0. And final answer is x = -3, x = 1 and x = -1. So check it out here. x = -3, 1 and -1 ह्या 3 व्हॅल्यूंसाठी हे जे पॉलिनॉमियल फंक्शन आहे हे 0 होणार आहे. मीन्स याचा डिनॉमिनेटर 0 होणार आहे. आणि ज्यावेळी याचा डिनॉमिनेटर 0 होतं रॅशनल फंक्शनचा त्यावेळी फंक्शन काय असणार आहे, डिसकंटिन्युअस. सो आवर आन्सर इज x = 1, x = -1 and x = -3 ओनली. सो ऑप्शन इज सी. ओके, ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 4. सो त्यासाठी मी ह्या फर्स्ट क्वेश्चन इथे इरेज करतोय. हां, क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे, द नंबर ऑफ डिसकंटिन्युइटीज. सिमिलर क्वेश्चन आहे ॲज जसं आपण क्वेश्चन नंबर 3 डिस्कस केला आहे त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 आहे. द नंबर ऑफ डिसकंटिन्युइटीज ऑफ f of x = x. हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे, मीन्स हे काय आहे, स्टेप फंक्शन म्हणतोय आपण याला किंवा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणतोय. आणि पुढे इंटरवल दिला आहे x बिलॉंग्स टू -7/2 to 100. इथं काळजी काय घ्यायला पाहिजे, हा ब्रॅकेट जो दिसतोय तो आपल्याला काय आहे, ओपन ब्रॅकेट आहे. हा खूप महत्त्वाचा आपल्यासाठी आहे. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत A 104, B आहे 100, C 102 अँड D आहे 103. ओके, सो बघूया आपण कसं सॉल्व करायचं. तर हे जे दिलेलं फंक्शन आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये x, याचा अर्थ काय आहे, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ओके, सो ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हे डिसकंटिन्युअस कधी होतं हे आपल्याला टॉपिकमध्ये थेरीमध्ये झालेलं आहे. एव्हरी इंटिजर म्हणजे प्रत्येक इंटिजर व्हॅल्यूला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय असतं, डिसकंटिन्युअस असतोच. सो आपला आन्सर काय असणार आहे, -7/2 to 100 ह्याच्या बिटवीन जेवढे काही इंटिजर्स असतील ते आपला आन्सर असणार. ओके, सो -7/2 मीन्स काय असणार आहे, -3.5. ओके, -3.5. -3.5 नंतर नंबर कोणता येतो तर -3. सो आपला आन्सर काय असणार आहे, -3.5 अँड 100च्या बिटवीनचे नंबर्स. सो -3, -2, -1, 0 अँड अप टू 99. हे केअरफुली तुम्ही लक्षात घ्या की इथं ब्रॅकेट जो आहे तो ओपन ब्रॅकेट आहे. सो 100 हे आपल्या आन्सरमध्ये येणार नाही, इन्क्लूड होणार नाही. ओके, सो -3, -2, -1 अँड अप टू 99 पर्यंत. सो किती हे व्हॅल्यूज होतात तुम्ही काउंट करू शकताय. सो 0 to 99 हे किती होतील, 100 आणि हे ह्या 3 व्हॅल्यू. सो 103 इज आवर करेक्ट आन्सर. सो ऑप्शन इज डी. ओके, नेक्स्ट पुढं आपल्याला क्वेश्चन नंबर 5 डिस्कस करायचा आहे. ओके,
सो 5 नंबर क्वेश्चन काय सांगितलेलं आहे, द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू फॉर विच द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन पी प्लस 1 इंटू एक्स प्लस साइन एक्स अपॉन एक्स when x is less than 0 and is equal to q when x is equal to 0 and root x plus x square minus root x upon x raised to 3 by 2 when x is greater than 0 is continuous for all x belongs to r. Okay, means p आणि q च्या अशा कोणत्या व्हॅल्यू आहेत ज्या ठिकाणी हे फंक्शन कंटिन्युअस असेल ऑल रिअल नंबरसाठी. ओके, सो आपल्याला काय फाइंड करायचं आहे, व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू. सो हाऊ वी कॅन फाइंड दिस. सो लेट अस सी. जस्ट आपण थोड्या वेळ डिस्कस केलं आहे की हे फंक्शन कंटिन्युअस कधी असतं, ज्या बेसिक डेफिनेशन आपण डिस्कस केले त्याप्रमाणे याचं लिमिट मीन्स लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट आणि ॲट दॅट पॉईंट असणारी जी व्हॅल्यू आहे ह्या तिन्ही व्हॅल्यू ज्यावेळी सेम असतील त्यावेळी काय असणार आहे, आपल्या याच्यावरून हे फंक्शन कंटिन्युअस आहे सांगता येतं जर इक्वल येत असेल तर. सो आपण आता ऑलरेडी डिस्कस दिलेलंच आहे त्याने की काय दिलेलं फंक्शन आहे ते कंटिन्युअस आहे. सो आपण काय करूया, हे लेफ्ट हँड लिमिट आणि ही x इज इक्वल टू 0 ची व्हॅल्यू ह्या दोन व्हॅल्यू फक्त सॉल्व केल्या तर इट इज सफिशियंट फॉर आवर आन्सर, बिकॉज इन दिस क्वेश्चन or in this function there is no any constant like p and q. so p आणि q यामध्ये दिसत नाही, आपल्याला याच्यावरून सुद्धा आन्सर फाइंड करता येईल. कसं ते पाहूया. सो मी काय करणार, इथे तुम्हाला दिसतंय साइन p प्लस 1 इंटू एक्स अपॉन एक्स अँड साइन एक्स अपॉन एक्स. मी या x न ह्या दोन्हीला सेपरेट डिवाइड करतो आणि आपल्याला मिळेल q इज इक्वल टू साइन p प्लस 1 इंटू एक्स अपॉन एक्स अँड प्लस साइन एक्स अपॉन एक्स. ओके, आणि जस्ट आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये डिस्कस केलं आहे ह्याच्यातलं तुमचा आन्सर काय असणार आहे, तर ह्यामध्ये जो कॉन्स्टंट असतो एक्सचा मल्टिप्लायर, सो तो आपलं काय असतं त्या फंक्शनचं आन्सर. सो p प्लस 1 ओके अँड साइन एक्स अपॉन एक्स, दिस इज द फॉर्म्युला. सो वन्स अगेन द व्हॅल्यू ऑफ दिस 1. सो q इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे p प्लस 2. ओके, सो आपण ह्या कंडिशनवरून डायरेक्टली आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. कसं, तर आपल्याला ऑप्शन्सवरून चेक करता येऊ शकतं. मी काय करणार आहे की ह्या पीच्या ठिकाणी ह्या ऑप्शन्समधल्या 1 बाय 1 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आणि चेक करणार. समजा p इज इक्वल टू 1 बाय 2 सबस्टिट्यूट केला, सो 2 2 आर 4 प्लस 1 मीन्स 5 बाय 2. सो p इज इक्वल टू 1 बाय 2 देन q इज इक्वल टू मिळतोय काय आपल्याला 5 बाय 2. सो हिअर इट इज नॉट 5 बाय 2. सो दिस इज नॉट आवर आन्सर. लेट अस चेक वन्स नेक्स्ट ऑप्शन. सो if p is equal to 5 by 2, इथे सबस्टिट्यूट केला आपण 5 by 2 then 2 into 2 4 4 plus 5 9. so 9 by 2 is the value of q. so check it, it is 9 by 2 or not. so it is not, so this is also our not answer. so next option number C, if p is equal to minus 3 by 2, यहाँ पर सबस्टिट्यूट करके इथं आपण सबस्टिट्यूट करून बघूया. सो मायनस 3 बाय 2 प्लस 2. ओके, काय होईल 2 2 जार 4 4 मायनस 3 4 मायनस 3 1. सो 1 बाय 2. सो लेट अस चेक q इज इक्वल टू 1 बाय 2. सो p इज इक्वल मायनस 3 बाय 2 असताना q इज इक्वल टू 1 बाय 2 होतोय. मीन्स ह्या दोन व्हॅल्यूजनी आपलं हे आन्सर किंवा ही व्हॅल्यू किंवा हे इक्वेशन सॅटिस्फाय होतंय. सो आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे इथं. ओके, नेक्स्ट आपला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे, क्वेश्चन नंबर 6. ओके, बघा चेक करा क्वेश्चन काय आहे. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 मायनस टॅन एक्स अपॉन 4x मायनस पाय अँड एक्स इज नॉट इक्वल टू पाय बाय 4 असताना हे फंक्शन असेल, इज कंटिन्युअस इन 0 टू पाय बाय 2 क्लोज द ब्रॅकेट. ओके, देन एफ ऑफ पाय बाय 4 इज, आपल्याला विचारले काय, एफ ऑफ पाय बाय 4 ची व्हॅल्यू विचारलेली आहे. सो हाऊ वी कॅन फाइंड दिस वन्स अगेन. सो लेट अस चेक हिअर द फंक्शन इज कंटिन्युअस फ्रॉम 0 टू पाय बाय 2 अँड क्लोज द ब्रॅकेट. मीन्स हे फंक्शन 0 पासून पाय बाय 2 पर्यंत कंटिन्युअस आहे. म्हणजे याचा अर्थ काय असणार, त्याच्या बिटवीनच्या कोणत्याही नंबरसाठी हे फंक्शन काय असलं पाहिजे, कंटिन्युअस असलंच पाहिजे. म्हणजेच 0 टू पाय बाय 2 च्या बिटवीन काय असतो, पाय बाय 4. सो दिस फंक्शन इज कंटिन्युअस फॉर पाय बाय 4 ऑल्सो. ओके, सो बघूया आपण हे कसं सॉल्व्ह होईल. मग
डेफिनेशन आपण चेक केलेलीच आहे, बघितलेली आहे, त्यानुसार पुन्हा एकदा मी इथं घेतो एफ ऑफ π/4 इज इक्वल टू, आपल्याला काय करायचं आहे फक्त याचं लिमिट तर सॉल्व करायचं आहे, जास्त काय नाही. आणि इथं जर तुम्ही डायरेक्टली π/4 सबस्टिट्यूट केला बघा काय होईल, tan π/4 1, सो 1 - 1 0. इथं जर π/4 सबस्टिट्यूट केला 4 4 गेट कॅन्सल, π - π 0. सो वन्स अगेन दिस फंक्शन इज ऑफ द फॉर्म 0 डिवायडेड बाय 0. सो इथं आपण काय करू शकतोय, यल हॉस्पिटल वापरू शकतो नक्कीच. सो आपण इथं काय करूया, यल हॉस्पिटल रूल यूज करूया. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 मायनस tan x डेरिव्हेटिव्ह काय आहे तर sec² x अँड डिवायडेड बाय 4x डेरिव्हेटिव्ह 4 अँड -π डेरिव्हेटिव्ह 0. सो डायरेक्टली आता आपण काय करायचं आहे, एक्सच्या जागी π/4 सबस्टिट्यूट करायचं आहे. जर मी इथं π/4 सबस्टिट्यूट केला तर आपल्याला काय मिळणार आहे, sec π/4 आपल्याला माहित आहे √2 असतो. सो इथं काय होईल √2² डिवायडेड बाय 4. ओके, सो इज इक्वल टू √2² काय होईल 2 डिवायडेड बाय 4 अँड इज इक्वल टू -1/2. Okay, so answer is option C. This is our answer. Okay.